तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्र विधान परिषद भारतीय जनता पार्टीचे आमदार श्री विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 500 हेल्मेटचे वाटप करण्यात आले। भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष श्री प्रभुदास उर्फ अण्णा भोईर यांच्या वतीने कळंबोली हायवे MGM हॉस्पिटल येथे यावेळी अनेक मोटारसायकलवाल्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। तसेच आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांचे आभार व्यक्त केले। एक चांगला उपक्रम माझ्या वाढदिवसानिमित्त राबवला त्याबद्दल आपले धन्यवाद। नक्कीच भविष्यात आपले नाव उंच शिखरावर असेल। बघा तुम्ही आता मी पहिला गोष्ट मी वाहतूकचा घटक आहे आणि मला वाहतूकची जबाबदारी दिलेली आहे, तर मी वाहतूकच्या नियमाने चालणार तो काम करायचा माझा पहिला तर मला तो हे आहे म्हणजे करायचा आहे मला। तर विक्रांत दादा ते पाटील साहेबांचे जे वाढदिवसानिमित्ताने जे हेल्मेट वाटप ठेवले कारण पाहिली गोष्ट कुठली नाही, एक हेल्मेट मध्ये एक जीव वाचला तरी ते आपल्या सर्वांना आशीर्वाद भेटेल आणि एक परिवार वाचू द्यायला पाहिजे। आणि बघितलं गेलं तर आपण बघतो जे ट्रॅफिक प्रशासन आज आम्ही त्या अधिकाऱ्यांशी भेटलो, धोरे साहेबांना भेटलो, काही सांगितले आता बघा तुम्ही आपल्या एअरपोर्ट चालू होणार आहे, इथे एवढं ट्रॅफिक प्रशासन एवढं म्हणजे सगळं जाम होणार आहे आणि काय म्हणजे लोकांची मेहनत आहे आपण बघतोय एका दृष्टिकोनाने बघतोय, ते दृष्टिकोन तुमचं आपलं चुकीचं आहे, तो त्यांची मेहनत कधी दिसतोय आपल्याला। कारण काय तुम्ही मेहनत एवढे लोकांना थांबवणं, एवढे लोकांची जिम्मेदारी घेणं ही आपली साधारण लोकांचं काम नाहीये। कारण की या तुम्ही बघतोय ट्रॉफिक कुठे कुठे अडकलो काय लोकांनी दिवसभर उभे असतात आणि खरं ते आज आपल्या भारतीय लोकांना कार्यक्रम घ्यायलाही मदत करतात, मी त्याचे आभार मानेन। ट्रॉफिक प्रशासनाचे सिनियर साहेबांचे सर्वांचे मी म्हणजे कर्मचाऱ्यांचे आभार मानेन। वाहतूक संघटनेचे तुम्ही महाराष्ट्रामध्ये जातीच्या नागपूरच्या सोबत तुम्हाला मदत करण्यासाठी किंवा तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी वाहतूक संघटनेने पोलीस पण आहे, सपोर्ट आणि मदत करण्यासाठी नाही, तिथे कुठलाही ट्रॉफिक लागली नाही पाहिजे, कुठला जाम झाला नाही पाहिजे, त्याच्या अधिकाऱ्याची पोलीस सिनियर सूचना आहे बघून ते आज आपल्या पाठीशी उभे राहून त्यांचं ते काम करतात। तर त्यामध्ये मागे त्याची मेहनत आपण लोकांनी दाखवली पाहिजे कारण त्यांची मी मेहनत आहे ती आपले सगळे सर्वसामान्य मानव आहे आणि ती सर्वसामान्य मानव आपल्याला ठेवली पाहिजे आणि त्यांची कधीही आभार मानले पाहिजे। तुम्ही एक कार्यकर्त्याला एवढा मान सन्मान आता तुम्ही पक्ष विरोध केलाय भारतीय जनता पार्टी आणि तुम्हाला मान सन्मान एवढा भेटतोय आणि एक शेड्यूल बीसी तुम्हाला वेळ दिला त्याबद्दल आभार व्यक्त करा। त्यांचे आभार मानून एवढे कमी दे कारण ते मला पहिल्यापासून जमलं झालंय आणि बघा तुम्ही काम जो करतोय त्याला सर्व लोक मदत करतात, तर कामाचे पुरे काही नसतो सामाजिक क्षेत्रात तुम्ही जातो तेच तर आपलं काम आहे, ते आपल्या आई वडिलांनी शिकवलं तेच